नवरात्र निमित्त सुरू केलेल्या सलामतीच्या कर्तृत्वाला या सिरीजचा आजचा आहे दिवस चौथा आणि आज आपण अशा महान स्त्रीबद्दल जाणून घेणार आहोत जी अशिक्षित होती, म्हणजे तिला लिहिता वाचता असं काही येत नव्हतं, पण तिने केलेल्या कविता आपण अभ्यासक्रमामध्ये अभ्यासलेल्या आहोत आणि अजून देखील अभ्यासत आहोत। आता एवढं सगळं बोलल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कोणाबद्दल बोलतेय। हो, मी बोलत आहे महान कवयित्री, महाराष्ट्रातल्या मातीतील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्याबद्दल। चला तर मग व्हिडिओला उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर। बहिणाबाईंचा जन्म झाला जळगाव जिल्ह्यातील असोदे या छोट्याशा गावात। तारीख होती 24 ऑगस्ट 1880। आईचं नाव भीमाई तर वडिलांचं नाव उखाजी महाजन। त्यांना 3 भाऊ आणि 3 बहिणी होत्या। वयाच्या 13व्या वर्षी जळगाव मधील नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला। बहिणाबाईंना लग्नानंतर 3 अपत्य होती, त्यामध्ये ओंकार, काशी आणि सोपान ही त्यांची नावं। त्यांना वयाच्या 30व्या वर्षी म्हणजे लवकरच वैधव्य आलं होतं। बहिणाबाईंचं काही शिक्षण नाही, त्यामुळे लिहिता वाचता न आल्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता ह्या काळाच्या ओघामध्ये लिहू न शकल्यामुळे नष्ट झाल्या, तर काही कविता त्यांचा पुत्र सोपान यांनी टिपून ठेवल्यामुळं त्या आपल्याला आता ऐकायला, वाचायला आणि अनुभवायला मिळतात। बहिणाबाई निरक्षर होत्या, पण त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती। बहिणाबाई कष्टाळू होत्या, स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांना प्रचंड विश्वास होता। दैववादापेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे अशी त्यांची धारणा होती। त्या रडत बसल्या नाहीत की कोणाला दोष देत बसल्या नाहीत, उलट त्या धीराने जीवनाला सामोर गेल्या। हेच त्यांच्या जीवनाचे तत्वज्ञान होते। हे एका शक्तिशाली स्त्रीचे तत्वज्ञान आहे। महाराष्ट्राचे कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे सुपुत्र। त्यांनी बहिणाबाईंच्या अनेक कविता लिहून ठेवल्या होत्या, पण बहिणाबाई यांच्या मृत्यूनंतर त्यांनी या कवितेचा संग्रह आचार्य अत्रे यांना दाखवला। तो पाहिल्यानंतर आचार्य अत्रे उद्गारले, ते म्हणाले, अरे हे तर महाराष्ट्राचं 52 कुशी सोनं आहे, ते तर आपण महाराष्ट्रापासून लपवून ठेवलं तर हा फार मोठा गुन्हा ठरेल। त्यामुळं आचार्य अत्रे यांच्या पुढाकाराने 1952 मध्ये आचार्य अत्रे यांच्या विस्तृत अशा प्रस्तावनेशी या कविता संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं आणि अशा प्रकारे अख्ख्या महाराष्ट्राला बहिणाबाई चौधरी यांची ओळख झाली। संग्रहामध्ये केवळ 35 कविता आहेत, पण कवितत्वाची कोणतीही जाणीव नसताना केवळ सहजधर्म म्हणून रचल्या गेलेल्या या कविता लेखनिविष्ट न झाल्यामुळे यातल्या बऱ्याच कविता या नष्ट झाल्या। बहिणाबाईंच्या कविता या त्यांच्या खानदेशातील मातृभाषेत रचलेल्या आहेत। त्यांच्या कवितेचा विषय हा सण, समारंभ, लग्न, माहेर, संसार, कृषी जीवनावर आधारित असे विविध प्रसंगावरती त्यांच्या कविता, निसर्गावरती त्यांच्या कविता या अनेक मोठ्या प्रमाणात रचलेल्या मिळतात। बहिणाबाईंनी त्यांच्या कवितेमध्ये निसर्ग चित्रण मोठ्या कुशलतेने केलेलं आहे। लेवा गणबोली भाषेतून म्हणजेच खानदेशी भाषेतून अतिशय सोप्या भाषेत जीवनाचे तत्वज्ञान व्यक्त करणारे हे काव्य। त्या स्वतः शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांचे सुखदुःख यातील चढ उतार या सर्वांचं वर्णन त्या कवितेमध्ये करत असत। जसं की पिक पिवये पिवये आली कापणी कापणी, हाती धरा इये खाली ठेवा गोफणी, किंवा काया काया शेतामधी घाम घाम जिरव, तेव्हा उगल उगल काया मधून हिरव, किंवा अरे मी कोण आले मानस आला ताठा, सरव्या दुनियात आहे माझ्याहून कोण मोठा। यावरून तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखाकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यात कळलेले तत्वज्ञान ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होती। आला सास गेला सास जीवा तुझं रे तत्तर, अरे जगन मरण एका सासाचं अंतर। एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचं तत्वज्ञान त्यांनी अगदी साध्या, सोप्या, सरळ भाषेत आपल्याला समजेल या भाषेत त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। त्याच्या या साहित्यातील दिलेल्या मोठ्या ठेवीमुळे साहित्याची उंची आणखीच वाढली। बहिणाबाई यांच्या नावे जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन करण्यात आले। बहिणाबाईंच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद फ्रेग्रन्स ऑफ द अर्थ या कविता संग्रहाच्या रूपाने प्रकाशित झालेला आहे। अशा या महान कवयित्रीला, जिने जीवनाचा सार अगदी साध्या सोप्या सहज भाषेत आपल्याला सांगितलेले आहे, अशा या मातीच्या महान कवयित्रीला मानाचा मुजरा, तिच्या कर्तृत्वाला सलाम। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।